नमस्कार. आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे महाराष्ट्राच्या घराघरात तयार होणारा गोडाचा पदार्थ आणि तो म्हणजे अनारसा. हा थोडासा बऱ्याच जणांना किचकट वाटतो, पण जर व्यवस्थित केला तर तुमचा हा पदार्थ कधीही फेल होणार नाही. इथे मी एका भांड्यामध्ये 2 कप तांदूळ घेतले आहे. आता आपण हे स्वच्छ धुवून घेऊया. धुतल्यानंतर एका डब्यामध्ये टाकून घेऊया. या डब्यामध्ये आपण तांदूळ बुडेल एवढे पाणी घालून हा डब्बा 3 दिवसासाठी असाच ठेवून द्यायचा आहे. 3 दिवसानंतर तांदूळ व्यवस्थित भिजले गेले आहे. पहिले अगोदरचं पाणी काढून टाकायचं आणि त्यामध्ये दुसरं फ्रेश पाणी 1 ग्लास घालून व्यवस्थित मिक्स करून तांदूळ गाळून घेऊया. पाणी निथरल्यानंतर हे तांदूळ आपण फॅनच्या हवेमध्ये सुकवून घेऊया. आपल्याला हे कडक वाळवायचे नाही आहेत. यातलं फक्त पाण्याचं प्रमाण कमी करायचं आहे आणि तांदूळ हा ओलसरच राहिला पाहिजे. आता हा तांदूळ झालेला आहे. आपण मिक्सरमध्ये घालून याचं पीठ तयार करून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला बारीक पीठ दळून घ्यायचं आहे. हे आता आपण गाळून घेऊया, जेणेकरून थोडीफार जर कणी राहिली असेल तर ती आपण पिठापासून वेगळी करू शकतो. अशा पद्धतीचं एकदम मऊ असं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आता हे पीठ आपण मोजून घेऊया. साधारण 4 कप हे पीठ आपलं तयार झालेलं आहे. यामध्ये 3 कप पिठी साखर घालून घेऊया. त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेऊया. व्यवस्थित मिक्स करायचे आणि छोटे छोटे गोळे तयार करून आपण त्याच डब्यामध्ये एक रात्रभरासाठी ठेवून घेऊया. रात्रभरानंतर बघितलं तर या गोळ्यांना थोडं थोडं ओलसरपणा आलेला आहे. आता हे गोळे आपण व्यवस्थित फोडून घेऊया. हे फोडून झाल्यानंतर आता आपण हे पीठ मळून घेऊया. पण त्याआधी तुम्हाला एक प्रमाण सांगते. तुमच्याकडे जर 1 किलो तांदूळ असतील तर 1 किलो तांदूळाला तुम्ही 3 पाव साखर घालायची आहे. म्हणजे तुमचं प्रमाण व्यवस्थित होईल आणि तुमचा अनारसाही वाया जाणार नाही. पण पीठ भिजवताना मात्र तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे की तुम्ही दूध किंवा पाण्याचा वापर जो करसाल ते एकदम त्या पिठामध्ये घालायचं नाही आहे. अगदी थोडं थोडं चमच्यानेच पाणी घाला, म्हणजे तुमचं पीठ लावण्यामध्ये बिघडणार नाही आणि व्यवस्थित आपलं पीठ तयार होईल. थोडी मेहनत लागली तर लागू द्या, पण काळजी घ्या की पाणी जास्त पडणार नाही. आता आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे. पीठ तयार आहे आणि मी इथे अनारशाला वरून लावण्यासाठी खसखस घेतलेली आहे. तुम्ही तिळाचाही वापर केला तरी चालेल. आता आपण इथे मीडियम साईजचे गोळे तयार करून घेऊयात. अशा पद्धतीने आपण गोळे तयार करून घेतले आहे. आता एक प्लास्टिक शीट घ्यायची आहे. त्याला तेल लावायचं आणि एक गोळा घेऊन खसखसमध्ये एका साईडलाच डिप करायचा, बुडवायचा आणि ज्या साईडला खसखस लावलेली आहे ती साईड खालच्या बाजूने ठेवून व्यवस्थित अनारसा थापून घ्यायचा आहे. अशी त्याची जाडी ठेवायची आहे आपल्याला. तेल तापलं आहे. तळताना मात्र ज्या साईडला खसखस आहे ती खसखसची साईड वरती ठेवून तेलामध्ये हळूच सोडायचा आहे अनारसा. आणि वरती आल्यानंतर गरज वाटली तरच त्याच्यावर तेल घालायचं, नाही तर अन्यथा घालायचं नाही. आणि खालून व्यवस्थित तळला गेला की त्याला पलटी मारून तेलामध्ये परत सोडून द्यायचं. तुम्ही बघू शकता किती छान फुलला आहे. अशा पद्धतीने आपला दोघं साईडनं तळलेला असा एक अनारसा तयार झालेला आहे. असेच आपण इतरही तयार करून घेऊया. कढईमध्ये तेल थोडं जास्त ठेवायचं आहे, कारण तो वरती आल्यानंतर आपल्याला हळूच त्यामध्ये झारा घालून त्याच्या खाली व्यवस्थित त्याला पलटी मारता येईल. चला तर आता त्याच पिठापासून तुम्हाला जाळीदार अनारसा कसा बनवता येईल हे दाखवते. त्याच साईजचा एक गोळा घ्यायचा, खसखसमध्ये एका साईडला बुडवून घ्यायचा आणि जी बुडवलेली साईड आहे ती खाली ठेवून अनारसा हा व्यवस्थित थापून घ्यायचा आहे.
थापताना मात्र हा एकदम पातळ थापायचा आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता याची जाडी अगोदरच्या अनारशापेक्षा थोडी पातळ आहे. आणि हळूच तेलात सोडून द्यायचं आहे. वरती आल्यानंतर अगदी हलक्या हाताने झाऱ्यावर घ्यायचं आहे. बघा तुम्ही किती छान जाळी आलेली आहे. असेच आपण यासुद्धा आपण तयार करून घेऊया. इथे मी गाळणीत ठेवले आहे तेल त्याचं निघून जावं म्हणून. तर मैत्रिणींनो, एकाच प्रकारच्या पिठापासून 2 प्रकारचे अनारसे आज मी तुमच्यासोबत शेअर केले आहे. तुम्हाला कसे वाटले नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.